कल्पना करा, सुमारे 70,000 वर्षांपूर्वीचा तो काळ. पृथ्वीवर अनेक मानवी प्रजाती होत्या, पण त्यापैकी एक अगदी साधी, फारशी शक्तिशाली नसलेली, तरीही विलक्षण अशी एक जात हळूहळू जगावर अधिराज्य गाजवू लागली. ती जात म्हणजे आपण, होमो सेपियन्स. आज आपण ज्या जगात जगतो त्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी हीच कथा आहे. आजच्या या संवादात आपण उलगडणार आहोत सेपियन्स या अद्वितीय ग्रंथाचा गाभा आणि त्यामागील विचारविश्व, जे आपल्याला आपल्या अस्तित्वाकडे नव्याने पाहायला भाग पाडते. खरंच. आणि या पुस्तकाचे लेखक युवाल नोआ हरारी यांनी जे चित्र उभं केलं आहे ते फक्त इतिहास नाही, ते एक आरसा आहे. आपण कोण आहोत, आपण इथे कसे आलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठे चाललो आहोत, याचा शोध घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. होय, आणि या पुस्तकाचा प्रकार जरी इतिहासाचा असला तरी तो कोरडा, तारखा आणि घटना सांगणारा इतिहास नाही. तो जिवंत आहे, विचारांना चालना देणारा आहे आणि कधीकधी अस्वस्थ करणारा देखील आहे. म्हणजेच ही एक अशी कथा आहे जिथे नायक आपणच आहोत, पण आपल्यालाच आपल्याबद्दल फारसं माहीत नाही. चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या मोठ्या टप्प्यापासून, संज्ञानात्मक क्रांती. हीच की घटना जिथे माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनला. संज्ञानात्मक क्रांती म्हणजे साधारण 70,000 वर्षांपूर्वी घडलेला तो बदल, ज्यामुळे आपल्या मेंदूत काहीतरी विलक्षण घडलं. आपण केवळ जगणारे प्राणी राहिलो नाही, तर विचार करणारे, कल्पना करणारे, कथा रचणारे प्राणी झालो. होय, आणि हाच तो क्षण होता जिथे आपल्या शक्तीची खरी सुरुवात झाली. कारण त्याआधी आपण इतर प्राण्यांसारखेच होतो, ना विशेष ताकद, ना विशेष वेग, ना तीक्ष्ण दात. पण मग काहीतरी बदललं. आणि तो बदल होता कल्पना करण्याची क्षमता. आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवू लागलो ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत. देव, राष्ट्र, पैसा, न्याय या सगळ्या गोष्टी फक्त आपल्या सामूहिक कल्पनेतून निर्माण झाल्या. आणि इथेच हरारी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडतात, की माणसाची खरी ताकद त्याच्या शरीरात नाही, तर त्याच्या कथांमध्ये आहे. होय, आणि त्या कथा आपल्याला एकत्र बांधतात. उदाहरणार्थ, दोन अनोळखी लोक एकमेकांवर विश्वास ठेवू शकतात कारण ते दोघेही एका समान कथेत विश्वास ठेवतात, जसं की एखाद्या राष्ट्राची कल्पना किंवा धर्म. म्हणजेच आपण एका अदृश्य जाळ्यात अडकलेलो आहोत, जिथे प्रत्येक धागा म्हणजे एक कथा, एक विश्वास. आणि हेच जाळं आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं बनवतं, कारण इतर प्राणी फक्त प्रत्यक्षात जे आहे त्यावर प्रतिक्रिया देतात, पण आपण जे अस्तित्वात नाही त्यावरही विश्वास ठेवतो. ह्याचा विचार केला तर थोडं विचित्र वाटतं ना. आपण अशा गोष्टींसाठी भांडतो, मरतो आणि मारतो, ज्या प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. होय, पण हाच आपला सर्वात मोठा गुण आहे, कारण याचमुळे आपण मोठ्या प्रमाणावर सहकार्य करू शकतो. हरारी म्हणतात की हजारो लोक एकत्र काम करू शकतात, कारण ते एका समान कथेत विश्वास ठेवतात. उदाहरणार्थ, एखादी कंपनी किंवा देश. आणि हेच कारण आहे की आपण पृथ्वीवर सर्वात शक्तिशाली प्रजाती बनलो, कारण आपण एकत्र येऊ शकतो, मोठ्या प्रमाणात आणि एका उद्दिष्टासाठी काम करू शकतो. पण या शक्तीची एक किंमतही आहे, कारण आपण वास्तवापासून दूर जातो आणि कधीकधी आपल्या स्वतःच्या कथांमध्ये हरवून जातो. खरं आहे. आणि याच ठिकाणी हरारी आपल्याला विचारायला भाग पाडतात की आपण जे मानतो ते खरंच आहे का? आणि इथेच पुस्तकाची खरी जादू सुरू होते, कारण ते आपल्याला उत्तर देत नाही, ते आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतं. होय, आणि त्या प्रश्नांची सुरुवात होते आपल्या भूतकाळापासून, कारण आपण कुठून आलो हे समजलं तरच आपण कुठे चाललो आहोत हे समजू शकतो. आता आपण पुढे जाऊया, त्या काळाकडे जेव्हा माणूस अजूनही भटकंती करत होता, जंगलात, पर्वतात, निसर्गाच्या कुशीत. तो काळ जेव्हा माणूस शिकारी होता, संगलक होता आणि त्याचं जीवन निसर्गाशी पूर्णपणे जोडलेलं होतं. पण त्या जीवनात एक वेगळीच समृद्धी होती, जी आजच्या आधुनिक जीवनात कदाचित हरवली आहे. आणि हाच मुद्दा हरारी पुढे मांडतात की आपण खरोखरच प्रगती केली आहे का, की आपण काहीतरी गमावलं आहे? हा प्रश्न आपल्या मनात ठेवूया, कारण पुढच्या भागात आपण ह्याचाच सखोल विचार करणार आहोत. शिकारी संगलक जीवनशैली आणि तिचं खरं स्वरूप. आणि कदाचित त्या प्रवासात आपण स्वतःलाच नव्याने शोधू लागू. मागच्या भागात आपण थांबलो होतो त्या आदिम काळाच्या उंबरठ्यावर, जिथे माणूस अजून शहरात राहत नव्हता, नकाशे नव्हते, सीमा नव्हत्या आणि कदाचित माझं आणि तुझं याची तीव्र जाणीवही नव्हती. आज आपण त्या जीवनात डोकावूया, जिथे प्रत्येक दिवस हा जगण्याचा संघर्ष होता, पण त्याचवेळी एक वेगळीच शांतताही होती. हो,
हा काळ म्हणजे शिकारी संकलकांचा काळ. साधारणपणे 2 लाख वर्षांपूर्वीपासून ते सुमारे 10,000 वर्षांपूर्वीपर्यंत माणूस याच पद्धतीने जगत होता. जंगलात भटकंती, फळं, मुळं, बिया गोळा करणं आणि प्राण्यांची शिकार करणं. पण इथे एक महत्वाचा गैरसमज हरारी दूर करतात. आपण असा समज करतो की तो काळ म्हणजे अत्यंत कठीण, उपासमारीचा आणि सततच्या धोक्याचा काळ होता. पण खरंच तसं होतं का? हरारी म्हणतात, कदाचित नाही. खरं तर अनेक संशोधनांनुसार शिकारी संकलक लोकांचं जीवन तुलनेने अधिक संतुलित होतं. त्यांना दिवसाला फार कमी तास काम करावं लागत होतं आणि उरलेला वेळ विश्रांती, संवाद आणि निसर्गाशी नातं जोडण्यात जात होता. याचा अर्थ असा की आपण ज्या आधुनिक जीवनाला प्रगती मानतो ते कदाचित अधिक थकवणारं आहे. आपण अधिक काम करतो, अधिक ताण घेतो आणि तरीही समाधान कमीच वाटतं. खरंच, त्या काळात लोकांना उद्याची फारशी चिंता नव्हती, कारण ते आजमध्ये जगत होते. त्यांना साठवणूक करण्याची गरज नव्हती, कारण निसर्ग त्यांना पुरेसं देत होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जीवन विविधतेने भरलेलं होतं. ते वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खात होते, त्यामुळे त्यांचं आरोग्यही चांगलं होतं. हो, आणि इथे हरारी एक अतिशय सुंदर निरीक्षण करतात की त्या काळात माणूस निसर्गाचा भाग होता. तो निसर्गावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नव्हता. आज मात्र आपण निसर्गाला जिंकण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या प्रयत्नात आपण स्वतःपासून दूर जातोय का? हा प्रश्न खूप खोल आहे, कारण आज आपण ज्या गोष्टींना यश मानतो त्या खरोखर आपल्याला आनंद देतात का? शिकारी संकलक समाजात लोकांमध्ये तुलनेने समानता होती. कोणाकडे फार संपत्ती नव्हती आणि त्यामुळे स्पर्धा, मत्सर आणि तणावही कमी होता. हो, कारण माझं आणि तुझं ही संकल्पना इतकी तीव्र नव्हती. जे काही होतं ते सर्वांचं होतं. आणि म्हणूनच त्या समाजात नातेसंबंध अधिक मजबूत होते. लोक एकमेकांवर अवलंबून होते आणि त्यामुळे एक वेगळी जवळीक होती. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचं जीवन परिपूर्ण होतं. धोके होतेच. जंगली प्राणी, आजार, अपघात. हो, पण तरीही त्यांच्या जीवनात एक साधेपणा होता, जो आजच्या गुंतागुंतीच्या जीवनात हरवलेला वाटतो. आणि इथे हरारी एक धक्कादायक प्रश्न विचारतात की कदाचित शिकारी संकलक जीवन हेच खऱ्या अर्थाने समृद्ध होतं का? हा विचार ऐकताना थोडा विरोधाभासी वाटतो. कारण आपण नेहमीच असं मानतो की आपण पुढे जात आहोत, प्रगती करत आहोत. पण जर प्रगतीमुळे आनंद कमी होत असेल तर ती खरोखर प्रगती आहे का? याच ठिकाणी आपल्याला पुढील मोठ्या बदलाकडे वळावं लागतं, जो बदल माणसाच्या इतिहासात एक निर्णायक टप्पा ठरला. हो, तो म्हणजे कृषी क्रांती. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी माणसाने शेती सुरू केली आणि इथूनच सगळं बदलायला लागलं. पण हा बदल खरोखर फायदेशीर होता का? की तो एक सापळा होता ज्यात माणूस स्वतःहून अडकला? हरारी याला इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक असं म्हणतात आणि हा दावा ऐकताना आपल्याला धक्का बसतो. कारण शेतीमुळेच तर सभ्यता निर्माण झाली, शहरे उभी राहिली, विज्ञान, कला, संस्कृती विकसित झाली. पण त्याचवेळी शेतीमुळे असमानता वाढली, कामाचा ताण वाढला आणि माणूस निसर्गापासून दूर गेला. म्हणजेच आपण जे मिळवलं त्याची किंमतही चुकवली. आणि हीच कथा आपण पुढच्या भागात उलगडणार आहोत. कृषी क्रांतीची खरी कहाणी आणि ती कशी आपल्या जीवनाचा पाया बनली. पण त्याआधी हा प्रश्न मनात ठेवूया की आपण ज्या गोष्टींना सुधारणा म्हणतो त्या खरंच आपल्याला अधिक आनंदी बनवतात का? कदाचित उत्तर आपल्याला पुढे मिळेल किंवा कदाचित आपण स्वतःच शोधावं लागेल. आणि त्या शोधाच्या पुढील टप्प्याकडे आपण आता वळूया. आपण आता उभे आहोत त्या वळणावर जिथे माणसाच्या इतिहासाने एक मोठा कलाटणी घेतला. एक असा निर्णय जो त्या काळात साधा वाटला असेल, पण ज्याचे परिणाम हजारो वर्षे आपल्या जीवनावर उमटत गेले. हा निर्णय म्हणजे शेती सुरू करण्याचा. हो, कृषी क्रांती. साधारणपणे 10,000 वर्षांपूर्वी माणसाने प्रथमच निसर्गाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्याने काही वनस्पती आणि प्राण्यांना पाळायला सुरुवात केली आणि इथूनच स्थिर जीवनाची सुरुवात झाली. पहिल्या दृष्टिक्षेपात हे खूप मोठं यश वाटतं, कारण आता माणसाला दररोज अन्न शोधण्यासाठी भटकावं लागत नव्हतं. तो एका ठिकाणी राहू लागला, गावं निर्माण झाली आणि पुढे शहरं. पण इथेच युवाल नोआ हरारी आपल्याला एक वेगळाच दृष्टिकोन देतात. ते म्हणतात, ही क्रांती म्हणजे प्रगती नव्हती, तर एक सापळा होता. सापळा?
हे ऐकून खरोखरच आश्चर्य वाटतं, कारण आपण नेहमीच शिकतो की शेतीमुळे सभ्यता निर्माण झाली. मग हरारी असं का म्हणतात? कारण शेतीमुळे अन्नाची उपलब्धता वाढली, पण त्याचबरोबर लोकसंख्याही झपाट्याने वाढली. आणि मग जास्त लोकांना खायला घालण्यासाठी अजून जास्त शेती करावी लागली. म्हणजेच माणूस शेतीवर नियंत्रण ठेवत नव्हता, तर शेतीच माणसावर नियंत्रण ठेवत होती. अगदी बरोबर. उदाहरणार्थ गहू. माणसाने गहू पाळला असं आपण म्हणतो, पण हरारी म्हणतात खरं तर गव्हाने माणसाला पाळलं. हा विचार खूपच उलट आहे, पण तो विचार केला तर अर्थपूर्ण वाटतो. कारण गव्हासाठी माणूस दिवसरात्र मेहनत करू लागला. त्याला पाणी द्यावं लागलं, संरक्षण करावं लागलं. आणि त्यासाठी त्याने आपलं स्वातंत्र्य गमावलं. तो एका जागी अडकून राहिला. त्याचे जीवन अधिक कठीण झालं. शिकारी संकलक जीवनात माणूस विविध अन्न खात होता, पण शेतीमुळे त्याचा आहार मर्यादित झाला. हो, आणि त्यामुळे आरोग्यावरही परिणाम झाला. हाडं कमकुवत झाली, आजार वाढले. आणि सर्वात मोठा बदल म्हणजे असमानता. शेतीमुळे संपत्ती साठवता येऊ लागली, आणि जिथे साठवणूक येते तिथेच असमानता जन्माला येते. कोणाकडे जास्त जमीन, कोणाकडे कमी, कोण श्रीमंत, कोण गरीब, ही विभागणी इथूनच सुरू झाली. आणि त्याचबरोबर सत्ता आणि राजकारणही उदयास आलं, कारण संपत्तीचं रक्षण करण्यासाठी नियमांची गरज निर्माण झाली. म्हणजेच कायदे, प्रशासन आणि शेवटी राज्यव्यवस्था. पण या सगळ्या बदलांमध्ये एक प्रश्न सतत डोकावत राहतो, की माणूस खरोखरच अधिक आनंदी झाला का? हरारी याचं उत्तर सरळ देत नाहीत, पण ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. कारण प्रगती ही नेहमीच आनंदाशी जोडलेली असते असं नाही. कधीकधी आपण जे सुधारणा मानतो त्या फक्त परिस्थिती बदलतात, पण माणसाच्या अंतर्मनातली शांतता तशीच राहते किंवा कदाचित कमी होते. आणि याच ठिकाणी मानवी इतिहासात आणखी एक महत्त्वाची गोष्ट उदयास येते. ती म्हणजे काल्पनिक व्यवस्था. काल्पनिक व्यवस्था म्हणजे अशा गोष्टी ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत, पण ज्या आपल्याला एकत्र बांधतात. उदाहरणार्थ पैसा. तो फक्त एक कागदाचा तुकडा आहे, पण आपण सगळे त्यावर विश्वास ठेवतो म्हणूनच त्याला मूल्य आहे. तसंच धर्म, राष्ट्र, कायदे या सगळ्या गोष्टी आपल्या सामूहिक कल्पनेतून निर्माण झाल्या आहेत. आणि हाच तो पाया आहे ज्यावर संपूर्ण सभ्यता उभी आहे. पण या व्यवस्थांचा एक वेगळाच परिणाम होतो. त्या आपल्याला बांधून ठेवतात, आपल्या विचारांना मर्यादा घालतात. आणि कधीकधी आपण त्या व्यवस्थांसाठी जगायला लागतो, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी नाही. हा विचार खूप खोल आहे, कारण तो आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. आपण जे काही मानतो ते खरंच आपलं आहे का, की ते फक्त समाजाने आपल्यावर लादलेलं आहे? आणि इथेच आपण पुढच्या टप्प्याकडे वळतो, जिथे या काल्पनिक व्यवस्थांनी आणखी मोठं रूप घेतलं. हो, पुढील भागात आपण पाहणार आहोत मानवी एकत्रीकरण आणि कसं धर्म, पैसा आणि साम्राज्यांनी संपूर्ण जगाला एका धाग्यात बांधलं. पण त्याआधी हा विचार मनात ठेवा, की कदाचित आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्या फक्त कथा आहेत. आणि त्या कथांमध्येच आपण स्वतःला हरवतो किंवा शोधतो. आता पुढे त्या प्रवासात जिथे माणूस संपूर्ण जगाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. आता आपण ज्या टप्प्यावर आलो आहोत तो केवळ बदलाचा नाही, तर जोडणीचा आहे. माणूस आता फक्त गावात किंवा प्रदेशात मर्यादित राहिलेला नाही, तो हळूहळू संपूर्ण जगाला एकत्र गुंफू लागला आहे. एक अदृश्य धागा तयार होत आहे, जो लोकांना, संस्कृतींना आणि विचारांना जोडतो. हो, आणि सेपियन्समध्ये या प्रक्रियेला हरारी मानवी एकत्रीकरण असं म्हणतात. ही प्रक्रिया हजारो वर्ष चाललेली आहे आणि तिच्यामागे 3 मुख्य शक्ती आहेत: पैसा, साम्राज्य आणि धर्म. चला सुरुवात करूया पैशापासून, कारण आजच्या जगात तो इतका सर्वव्यापी आहे की आपण त्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. पण हरारी सांगतात की पैसा ही एक वस्तू नाही, तो एक विश्वास आहे, एक सामूहिक कल्पना ज्यावर आपण सगळे विश्वास ठेवतो. हो, एखादा कागदाचा तुकडा किंवा धातूचं नाणं, याला स्वतःमध्ये काही मूल्य नसतं, पण आपण त्याला मूल्य देतो, कारण आपण सगळे त्यावर विश्वास ठेवतो. आणि हीच त्याची खरी ताकद आहे. पैसा हा एक सार्वत्रिक भाषा आहे, ज्याला धर्म, भाषा किंवा संस्कृतीची सीमा नाही. म्हणजेच 2 पूर्णपणे वेगळ्या संस्कृतीतील लोक एकमेकांना न ओळखता पैशाच्या माध्यमातून व्यवहार करू शकतात. ही गोष्ट विचार केली तर खूपच अद्भुत आहे, कारण ती दाखवते की विश्वास ही किती मोठी शक्ती आहे.
पण या विश्वासाची एक सावलीही आहे. कारण पैसा माणसांना जोडतो, पण तो विभाजनही निर्माण करतो. हो, कारण जिथे पैसा आहे तिथे लोभ आहे, स्पर्धा आहे आणि असमानता आहे. म्हणूनच पैसा हा एकाच वेळी सर्वात मोठा जोडणारा आणि सर्वात मोठा विभाजक आहे. आता वळूया दुसऱ्या शक्तीकडे, साम्राज्य. इतिहासात अनेक साम्राज्य उदयास आली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र आणलं. साम्राज्य म्हणजे काय? तर एक अशी व्यवस्था जिथे एक सत्ता केंद्र अनेक विविध लोकांवर राज्य करतं. आणि या प्रक्रियेत वेगवेगळ्या संस्कृती, भाषा आणि परंपरा एकत्र येतात. पण इथेही एक द्वंद्व आहे. कारण साम्राज्य एकत्र आणतं, पण त्याचवेळी ते दडपणही आणतं. हो, साम्राज्य अनेकदा स्थानिक संस्कृतींना नष्ट करतं, त्यांना आपल्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतं. म्हणजेच एकीकडे एकता आणि दुसरीकडे विविधतेचा नाश. पण तरीही या साम्राज्यांमुळेच विचार, तंत्रज्ञान आणि ज्ञान यांचा प्रसार झाला. आणि म्हणूनच इतिहासाकडे पाहताना आपण त्याला फक्त चांगलं किंवा वाईट असं म्हणू शकत नाही. कारण प्रत्येक गोष्टीत दोन बाजू असतात आणि सत्य त्या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी असतं. आता येतो तिसरा आणि कदाचित सर्वात प्रभावशाली घटक, धर्म. धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय नाही, तो एक सामाजिक व्यवस्था आहे जी लोकांना एकत्र बांधते. धर्म माणसाला अर्थ देतो, त्याच्या जीवनाला दिशा देतो आणि त्याला एक मोठ्या कथेत सामील करतो. हो, धर्म सांगतो की आपण का आहोत, आपलं उद्दिष्ट काय आहे आणि आपल्याला कसं जगायचं आहे. पण धर्म ही एक कल्पित व्यवस्था आहे, जी विश्वासावर आधारित आहे. आणि म्हणूनच तो लोकांना एकत्र आणतो, पण कधीकधी विभाजनही निर्माण करतो. इतिहासात आपण पाहिलं आहे की धर्माच्या नावावर युद्ध झाली, विभाजन झालं. पण त्याचवेळी धर्माने लोकांना आशा दिली, सांत्वन दिलं आणि नैतिक मूल्य दिली. म्हणजेच पैसा, साम्राज्य आणि धर्म या तीनही गोष्टी मानवजातीला एकत्र आणतात, पण त्याचवेळी त्यात संघर्षाची बीजही आहेत. आणि या सगळ्या प्रक्रियेत माणूस हळूहळू एक जागतिक समाज तयार करत आहे. आज आपण ज्या जगात राहतो ते या हजारो वर्षांच्या प्रक्रियेचं फलित आहे. पण हा प्रवास इथे थांबत नाही, कारण पुढे येतो एक असा टप्पा ज्याने सगळंच बदलून टाकलं. हो, तो म्हणजे वैज्ञानिक क्रांती, जिथे माणूस केवळ विश्वासावर नाही तर प्रश्न विचारण्यावर भर देऊ लागला. आणि याच क्रांतीमुळे आधुनिक जगाची सुरुवात झाली. पण त्या प्रवासात आपण काय मिळवलं आणि काय गमावलं, हे आपण पुढील भागात उलगडणार आहोत. तोपर्यंत हा विचार मनात ठेवा की कदाचित आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्या आपल्या जगाला आकार देतात. आणि त्या विश्वासांमुळेच आपण एकत्र येतो किंवा विभक्त होतो. आता पुढे ज्ञानाच्या त्या प्रवासाकडे, जिथे प्रश्न विचारणंच ही सर्वात मोठी शक्ती बनते. आपण आता इतिहासाच्या त्या वळणावर आलो आहोत जिथे माणसाने केवळ जग बदललं नाही तर जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकली. आजपर्यंत माणूस अनेक गोष्टींवर विश्वास ठेवत होता, धर्म, परंपरा आणि पूर्वजांच्या शिकवणींवर. पण आता एक नवा प्रश्न त्याच्या मनात उगवू लागला, मला खरंच माहीत आहे का? आणि हाच प्रश्न वैज्ञानिक क्रांतीचा पाया ठरला. सेपियन्समध्ये हरारी सांगतात की विज्ञानाची सुरुवात ज्ञानातून नाही तर अज्ञानाची जाणीव होण्यातून झाली. हे किती सुंदर आहे ना. आपण काहीतरी जाणतोय असं वाटत असतानाच एक दिवस आपण थांबतो आणि विचारतो, कदाचित मला हे माहीत नाही. हो, आणि हाच क्षण माणसाला पुढे नेतो. कारण जेव्हा आपण आपल्या अज्ञानाला स्वीकारतो तेव्हाच आपण शोधायला सुरुवात करतो. पूर्वीच्या काळात लोकांना वाटायचं की सर्व प्रश्नांची उत्तरं आधीच दिलेली आहेत, धर्मग्रंथांमध्ये, परंपरांमध्ये. पण वैज्ञानिक क्रांतीने सांगितलं की अजून खूप काही अज्ञात आहे आणि ते शोधणं हीच खरी प्रगती आहे. आणि इथूनच सुरू झाला अन्वेषणाचा, प्रयोगांचा आणि निरीक्षणांचा प्रवास. माणूस आता निसर्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने आकाशाकडे पाहिलं, ताऱ्यांचा अभ्यास केला, समुद्र पार केले. आणि या सगळ्या प्रक्रियेत त्याने नवीन ज्ञान मिळवलं, नवीन तंत्रज्ञान निर्माण केलं. पण इथेही एक महत्त्वाचा मुद्दा आहे की विज्ञान हे केवळ ज्ञानासाठी नाही, ते शक्तीसाठी देखील आहे. हो, ज्ञान म्हणजे शक्ती. आणि ही शक्ती मिळवण्यासाठी राज्य आणि साम्राज्यांनी विज्ञानाला पाठिंबा दिला. उदाहरणार्थ, समुद्रमार्ग शोधण्यासाठी, नवीन भूमी शोधण्यासाठी युरोपियन शक्तींनी वैज्ञानिक संशोधनाला चालना दिली. आणि इथूनच सुरू झाला वसाहतवादाचा काळ,
जिथे काही देशांनी इतर देशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. म्हणजेच विज्ञान आणि साम्राज्य हे एकमेकांशी जोडले गेले. पण या सगळ्या बदलांमध्ये एक नवीन गोष्ट उदयास आली, ती म्हणजे भांडवलशाही. भांडवलशाही म्हणजे भविष्यातील प्रगतीवर विश्वास ठेवणारी व्यवस्था. लोक गुंतवणूक करतात कारण त्यांना विश्वास असतो की भविष्यात अधिक संपत्ती निर्माण होईल. हा विश्वासच आर्थिक विकासाचा पाया बनला. लोकांनी कर्ज दिलं, व्यवसाय सुरू केले आणि अर्थव्यवस्था वाढू लागली. पण इथेही एक प्रश्न आहे की हा विकास सर्वांसाठी समान आहे का? कारण जिथे संपत्ती वाढते तिथे असमानताही वाढते. आणि म्हणूनच भांडवलशाहीने जग बदललं, पण त्याचवेळी नवीन समस्याही निर्माण केल्या. पण या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट माणसाने साध्य केली, जी कदाचित इतिहासात कधीच झाली नव्हती. ती म्हणजे वेगवान बदल. तंत्रज्ञान, संस्कृती, जीवनशैली सगळंच. आणि या वेगात माणूस स्वतःलाच हरवतो आहे का, हा प्रश्न पुन्हा समोर येतो. कारण आपण जितकं बाहेरचं जग बदलतो तितकंच आतलं जग गोंधळलेलं होतं. आणि कदाचित याच ठिकाणी आपल्याला थांबून विचार करण्याची गरज आहे, आपण जे काही साध्य केलं आहे ते खरंच आपल्याला आनंद देत आहे का? की आपण फक्त धावत आहोत, कुठे आणि का हे न समजता. हा प्रश्न आपल्याला पुढच्या टप्प्याकडे घेऊन जातो. हो, पुढील भागात आपण पाहणार आहोत की आधुनिक जगात माणूस खरोखर किती सुखी आहे. कारण शेवटी इतिहासाचा अर्थ काय, जर तो आपल्याला आनंद देत नसेल तर. आणि कदाचित या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण स्वतःलाच नव्याने ओळखू. चला तर मग त्या शोधाच्या पुढील टप्प्याकडे. आता आपण त्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत जिथे प्रश्न अधिक वैयक्तिक होतो. इतिहास, समाज, व्यवस्था हे सगळं समजून घेतल्यानंतर एक प्रश्न शांतपणे आपल्या मनात उभा राहतो. आपण खरोखर सुखी आहोत का? हो, आणि सेपियन्समध्ये हरारी याच प्रश्नाला अत्यंत प्रामाणिकपणे भिडतात. ते सांगतात की इतिहासाने आपल्याला खूप काही दिलं आहे, सुविधा, तंत्रज्ञान, सुरक्षितता. पण याचा अर्थ असा आहे का की आपण अधिक आनंदी झालो आहोत? आपण आज ज्या जगात राहतो ते भूतकाळापेक्षा खूप वेगळं आहे. आपल्याकडे औषधं आहेत, आधुनिक घरं आहेत, संपर्क साधनं आहेत. पण तरीही मनात एक रिक्तता का जाणवते? का आपण सतत काहीतरी शोधत असतो जे सापडत नाही? हरारी म्हणतात की आनंद हा केवळ बाह्य परिस्थितींवर अवलंबून नसतो, तो आपल्या आंतरिक अवस्थेवर अवलंबून असतो. म्हणजेच आपण किती श्रीमंत आहोत, किती यशस्वी आहोत, यापेक्षा आपण आतून किती शांत आहोत हे अधिक महत्त्वाचं आहे. पण आधुनिक जीवनात आपण बाह्य गोष्टींवर इतकं लक्ष केंद्रित करतो की आपल्या आतल्या जगाकडे दुर्लक्ष करतो. हो, आपण सतत धावत असतो नवीन गोष्टी मिळवण्यासाठी, नवीन लक्ष गाठण्यासाठी. पण एक लक्ष गाठलं की ताबडतोब दुसरं उभं राहतं आणि हा प्रवास कधीच थांबत नाही. यालाच हरारी आनंदाचा सापळा म्हणतात. आपण असं मानतो की पुढचं काहीतरी मिळालं की आपण आनंदी होऊ. पण तो पुढचा क्षण कधीच येत नाही, कारण आपण नेहमीच भविष्याकडे पाहत असतो आणि वर्तमानाला विसरतो. आणि म्हणूनच आज आपण अधिक सुविधा असूनही अधिक तणावात आहोत. पण हरारी इथेच थांबत नाहीत. ते आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात, तो म्हणजे जैविक आणि मानसिक घटक. हो, आपला आनंद फक्त परिस्थितींवर नाही तर आपल्या शरीरातील रासायनिक प्रक्रियांवरही अवलंबून असतो. उदाहरणार्थ, आपल्या मेंदीमध्ये काही विशिष्ट रसायनं असतात जी आपल्या भावनांवर परिणाम करतात. म्हणजेच कधीकधी आपण आनंदी किंवा दुःखी असतो ते फक्त बाह्य कारणांमुळे नसतं. हा विचार थोडासा अस्वस्थ करणारा आहे, कारण तो आपल्या स्वातंत्र्याच्या कल्पनेलाच प्रश्न विचारतो. पण त्याचवेळी तो आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देतो की आपण आपल्या भावनांना समजून घेऊ शकतो. आणि कदाचित त्यांना अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. इथे हरारी एक महत्त्वाचा मार्ग सुचवतात, तो म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं. स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे आपल्या विचारांकडे, भावनांकडे आणि अनुभवांकडे जागरूकपणे पाहणं. हे काहीसं ध्यानासारखं आहे, जिथे आपण फक्त निरीक्षण करतो, न्याय करत नाही. आणि या प्रक्रियेत आपण हळूहळू आपल्या मनाला समजून घेऊ लागतो. आणि कदाचित खरा आनंदही तिथेच सापडतो. पण या सगळ्या चर्चेनंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे जर आपण इतकं काही साध्य केलं आहे तरीही आपण पूर्णपणे समाधानी का नाही? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात शोधायचं आहे. हो, कारण आता आपण पाहणार आहोत की भविष्यात माणूस कुठे जात आहे. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैविक अभियांत्रिकी
या सगळ्या गोष्टी आपल्याला एका नव्या युगाकडे नेत आहेत. पण त्या युगात आपण माणूस राहू का? की आपण काहीतरी वेगळंच बनू? हा प्रश्न आपल्या पुढील प्रवासाचा केंद्रबिंदू असेल. आणि त्या प्रवासासाठी आपण आता तयार होऊया. आता आपण त्या उंबरठ्यावर उभे आहोत जिथे इतिहास भूतकाळात राहत नाही, तर तो भविष्याकडे झेपावतो. आजवर आपण पाहिलं माणूस कसा घडला, कसा वाढला आणि कसा जगावर प्रभुत्व मिळवू लागला. पण आता प्रश्न आहे, पुढे काय? हो, आणि सेपियन्समध्ये हरारी इथेच आपल्याला थांबवतात आणि विचारायला भाग पाडतात की आपण ज्या दिशेने चाललो आहोत ती दिशा आपल्याला कुठे नेईल. आजचं जग तंत्रज्ञानाने व्यापलेलं आहे. आपल्या हातातली साधी साधनं देखील पूर्वीच्या काळात अशक्य वाटली असती. हो, आपण आज रोगांवर मात करत आहोत, आयुष्य वाढवत आहोत आणि कदाचित मृत्यूवरही विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा विचारच किती विलक्षण आहे. माणूस जो एकेकाळी निसर्गाच्या दयेवर जगत होता, तो आज निसर्गालाच बदलण्याचा प्रयत्न करत आहे. आणि इथेच एक नवीन संकल्पना उदयास येते, ती म्हणजे देवसदृश माणूस. म्हणजेच माणूस स्वतःच निर्माता बनण्याचा प्रयत्न करत आहे. जीवन निर्माण करणं, जनुकांमध्ये बदल करणं. जैविक अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅनो तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी आपल्याला एका नव्या युगाकडे नेत आहेत. पण या युगात एक मोठा प्रश्न उभा राहतो की आपण या शक्तीचा वापर कसा करू. कारण शक्ती जितकी मोठी तितकी जबाबदारीही मोठी. आपण रोग दूर करू शकतो, पण आपण सुपर माणूस तयार करू लागलो तर समाजात काय होईल? हो, जर काही लोक अधिक बुद्धिमान, अधिक शक्तिशाली बनले तर इतरांचं काय? म्हणजेच असमानतेचा एक नवीन स्तर निर्माण होऊ शकतो. आणि हा विचार खूपच चिंताजनक आहे. तसाच कृत्रिम बुद्धिमत्ता ही आणखी एक मोठी क्रांती आहे. हो, यंत्र आता केवळ कामं करत नाहीयेत तर विचारही करू लागली आहेत. आणि जर यंत्र आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान झाली तर आपली भूमिका काय राहील? हा प्रश्न केवळ विज्ञानाचा नाही तर अस्तित्वाचा आहे. कारण आपण नेहमीच स्वतःला सर्वोच्च मानलं आहे. पण जर आपल्यापेक्षा अधिक सक्षम काहीतरी निर्माण झालं तर? कदाचित आपल्याला स्वतःची व्याख्याच बदलावी लागेल. आणि इथेच हरारी आपल्याला एक महत्त्वाचा इशारा देतात की आपण जे काही करत आहोत ते समजून घेतलं पाहिजे. कारण आपण केवळ भविष्य घडवत नाही, आपण स्वतःलाच घडवत आहोत. आणि या प्रक्रियेत आपण आपल्या मानवी मूल्यांना विसरतो नाही ना, हा विचार करणं गरजेचं आहे. हो, कारण तंत्रज्ञान आपल्याला शक्ती देऊ शकतं, पण दिशा ती आपल्यालाच ठरवावी लागते. आणि जर दिशा चुकीची असेल तर परिणामही तितकेच गंभीर असतील. म्हणूनच भविष्यात जाण्यापूर्वी आपल्याला वर्तमान समजून घ्यावं लागेल. आपण कोण आहोत, आपल्याला काय हवं आहे आणि आपण काय बनू इच्छितो? या प्रश्नांची उत्तरं आपल्या पुढील प्रवासाला आकार देतील. आणि कदाचित या उत्तरांच्या शोधात आपण पुन्हा एकदा स्वतःकडे वळू. कारण शेवटी सर्वात मोठा शोध हा बाहेर नाही तर आत आहे. आता पुढील भागात आपण या सगळ्या विचारांचा अधिक खोलवर अभ्यास करू. आणि पाहू की या बदलांच्या लाटेत मानवता कुठे उभी आहे. चला तर मग या चिंतनाच्या पुढील टप्प्याकडे. आता आपण त्या प्रवासाच्या अतिशय सूक्ष्म आणि खोल टप्प्यावर आलो आहोत, जिथे बाह्य बदलांपेक्षा अंतर्मनाचे प्रश्न अधिक स्पष्ट होऊ लागतात. आपण पाहिलं माणूस कसा देवासारखा बनण्याचा प्रयत्न करतो आहे, पण एक प्रश्न अजूनही शांतपणे आपल्या आत उभा आहे. आपण खरंच काय शोधत आहोत? हो, आणि सेपियन्समध्ये हरारी याच ठिकाणी आपल्याला थांबवतात. ते म्हणतात, आपण शक्ती मिळवली, ज्ञान मिळवलं, पण आपण अर्थ मिळवला का? हा प्रश्न खूप गूढ आहे, कारण अर्थ हा बाहेर सापडत नाही, तो आतून निर्माण करावा लागतो. पण आधुनिक जगात आपण अर्थ शोधण्याऐवजी अनुभवांच्या मागे धावत आहोत. हो, आपण अधिक पाहू इच्छितो, अधिक अनुभवू इच्छितो, अधिक मिळवू इच्छितो. पण या सगळ्या धावपळीत आपण थांबून विचार करत नाही की हे सगळं का? आणि म्हणूनच आपल्याकडे सगळं असूनही एक रिकामेपणा जाणवतो. हरारी म्हणतात की आधुनिक संस्कृतीने आपल्याला एक नवीन धर्म दिला आहे, तो म्हणजे मानवतावाद. मानवतावाद म्हणजे माणूसच सर्वात महत्त्वाचा, त्याच्या भावना, त्याचे अनुभव हेच अंतिम सत्य. पूर्वी लोक देवावर विश्वास ठेवत होते, आता ते स्वतःवर विश्वास ठेवतात. माझं मन सांगतं, मला असं वाटतं, ह्या गोष्टी आपल्या निर्णयांचा आधार बनतात. हे ऐकायला सुंदर वाटतं,
कारण ते स्वातंत्र्य देतं. पण त्यात एक धोका देखील आहे. कारण आपल्या भावना नेहमीच स्थिर नसतात, त्या बदलतात आणि कधीकधी आपल्याला चुकीच्या दिशेने नेतात. म्हणजेच जर आपण फक्त आपल्या भावनांवर विश्वास ठेवला तर आपण गोंधळात पडू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला स्वतःला समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं. पण हा प्रवास सोपा नाही, कारण आपल्या मनात अनेक स्तर आहेत. विचार, भावना, आठवणी. आणि ह्या सगळ्यांच्या मागे एक शांत साक्षीदार आहे, जो फक्त पाहत असतो. कदाचित खरा अर्थ तिथेच सापडतो. पण आधुनिक जीवनात आपल्याला हा साक्षीदार ऐकू येत नाही, कारण आपण सतत आवाजात जगतो. हो, फोन, सामाजिक माध्यमं, कामाचा ताण. ह्या सगळ्यांमध्ये आपण स्वतःशी बोलणं विसरतो. आणि म्हणूनच हरारी सुचवतात की आपण स्वतःकडे परत वळावं. शांततेत बसावं, आपल्या श्वासाकडे लक्ष द्यावं, आपल्या विचारांना निरीक्षण करावं. हे ऐकायला साधं वाटतं, पण त्यात एक गूढ शक्ती आहे. कारण जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा बाह्य जगाचा प्रभाव कमी होतो. आणि कदाचित तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मुक्त होतो. पण हा प्रवास अजून संपलेला नाही, कारण पुढे आपल्याला एक अंतिम प्रश्न सामोरा येणार आहे. तो म्हणजे या सगळ्या बदलांनंतर मानवजातीचं भविष्य काय आहे? आपण कुठे चाललो आहोत आणि त्या प्रवासाचा शेवट कुठे आहे? किंवा कदाचित या प्रवासाला शेवटच नाही. आणि त्या अनंत प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे आता आपण वळूया. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे सर्व प्रश्न एकत्र येतात. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सगळं एकाच बिंदूवर उभं राहतं आणि आपल्याला विचारतं, मानव जातीचा पुढचा अध्याय काय असणार आहे? हो. आणि सेपियन्समध्ये हरारी या टप्प्यावर अत्यंत धाडसी विचार मांडतात. ते म्हणतात की कदाचित होमो सेपियन्सचा काळ संपत चालला आहे. हा विचार ऐकताना आपल्या मनात एक अस्वस्थता निर्माण होते, कारण आपण स्वतःला अंतिम मानतो. पण इतिहासाने दाखवलं आहे की कोणतीही प्रजाती कायमची नसते. हो. जसं पूर्वी इतर मानवी प्रजाती नष्ट झाल्या, तसंच कदाचित आपणही एका संक्रमणाच्या टप्प्यावर आहोत. पण हा नाश बाह्य कारणांनी होणार नाही, तो आपण स्वतः घडवणार आहोत. हो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण स्वतःलाच बदलत आहोत आणि कदाचित एक नवीन प्रकारचा माणूस तयार करत आहोत. तो माणूस जो अधिक बुद्धिमान असेल, अधिक शक्तिशाली असेल आणि कदाचित भावनांपासूनही मुक्त असेल. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर आपण आपल्या भावनांनाच बदललं, तर आपण माणूस राहू का? कारण आपल्या भावना आपली ओळख घडवतात. आपल्या आनंदाचं, दुःखाचं, प्रेमाचं मूळ आहेत. आणि जर आपण त्या काढून टाकल्या, तर आपण काहीतरी वेगळंच बनू. कदाचित एक अशी यंत्रणा जी कार्यक्षम आहे, पण जिवंत नाही. आणि म्हणूनच हरारी आपल्याला इशारा देतात की आपण काय गमावत आहोत हे समजून घ्यायला हवं. आपण शक्ती मिळवत आहोत, पण त्याबरोबर आपण आपल्या मानवी मूल्यांना गमावत नाही ना? हा प्रश्न खूप गंभीर आहे, कारण तो केवळ भविष्यासंबंधी नाही, तर आपल्या अस्तित्वासंबंधी आहे. आणि इथेच एक नवीन विचार उदयास येतो, तो म्हणजे डेटावाद. डेटावाद म्हणजे माहितीच सर्वात महत्वाची आहे आणि सर्व काही डेटा म्हणून पाहिलं जाऊ शकतं. माणूस एक जैविक यंत्रणा आहे जी माहिती प्रक्रिया करते. आणि जर यंत्र ही प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे करू शकत असतील, तर मग माणसाचं स्थान काय? हा विचार खूपच अस्वस्थ करणारा आहे, पण तो वास्तवाच्या जवळ जातो. कारण आज आपण निर्णय घेतो, पण उद्या कदाचित यंत्र ते निर्णय घेतील. आणि आपण फक्त त्यांचे अनुयायी बनू. पण या सगळ्या शक्यतांमध्ये एक आशा देखील आहे. हो, कारण आपल्याकडे अजूनही जाणीव आहे. आपण विचार करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. आणि कदाचित हीच आपली खरी ताकद आहे. जर आपण जागरूक राहिलो तर आपण या बदलांना योग्य दिशा देऊ शकतो. पण जर आपण अंधपणे पुढे गेलो, तर परिणाम अनियंत्रित असू शकतात. आणि म्हणूनच हा काळ अत्यंत निर्णायक आहे. कारण आपण केवळ भविष्याकडे जात नाही, आपण भविष्य घडवत आहोत. आणि त्या घडणाऱ्या भविष्याच्या उंबरठ्यावर आपण एक अंतिम प्रश्न विचारायला हवा. तो म्हणजे आपण काय बनू इच्छितो? एक शक्तिशाली यंत्रणा की एक संवेदनशील जागरूक माणूस? या प्रश्नाचं उत्तर आपल्या पुढील प्रवासाला दिशा देईल. आणि त्या प्रवासाचा शेवटचा टप्पा
आता आपल्या समोर आहे. जिथे आपण या सगळ्या विचारांचा सार काढू आणि एक अंतिम चिंतन करू. चला तर मग त्या अंतिम अध्यायाकडे. आपण अखेर त्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत, जिथे प्रवास संपत नाही, पण एक नवीन जाणीव सुरू होते. इतिहासाच्या या प्रदीर्घ वाटचालीत आपण स्वतःला अनेक रूपांत पाहिलं. शिकारी, शेतकरी, साम्राज्याचे नागरिक, वैज्ञानिक आणि आता भविष्य घडवणारे. हो, आणि सेपियन्स आपल्याला या सगळ्या प्रवासाकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला शिकवतं. हे पुस्तक केवळ इतिहास सांगत नाही, ते आपल्याला जाणीवेच्या एका उंच पातळीवर घेऊन जातं. या प्रवासात आपण एक गोष्ट स्पष्टपणे पाहिली की माणसाची खरी ताकद त्याच्या शरीरात नाही, तर त्याच्या कथांमध्ये आहे. हो, आपण निर्माण केलेल्या कथा आपल्या समाजाला आकार देतात, आपल्या नात्यांना अर्थ देतात आणि आपल्या जीवनाला दिशा देतात. पण त्याचवेळी त्या कथा आपल्याला मर्यादितही करतात, आपल्याला एका चौकटीत अडकवतात. आणि म्हणूनच आपल्याला त्या कथांकडे जागरूकपणे पाहणं आवश्यक आहे. आपण जे मानतो ते खरंच सत्य आहे का, की ते फक्त एक कथा आहे ज्यावर आपण विश्वास ठेवतो? हा प्रश्न आपल्याला अंतर्मुख करतो आणि कदाचित आपल्याला मुक्तही करतो. या पुस्तकातून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकलो, ती म्हणजे प्रश्न विचारणं. हो, कारण उत्तरं नेहमीच स्पष्ट नसतात, पण योग्य प्रश्न आपल्याला योग्य दिशेने नेतात. आपण पाहिलं की प्रगती नेहमीच आनंद देत नाही आणि शक्ती नेहमीच समाधान देत नाही. म्हणूनच आपल्याला बाह्य यशापेक्षा आंतरिक शांतीकडे लक्ष द्यावं लागेल. आणि कदाचित खरा आनंद हा काही मिळवण्यात नाही, तर समजून घेण्यात आहे. स्वतःला, आपल्या भावनांना आणि आपल्या अस्तित्वाला. या सगळ्या प्रवासानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की आपण अजूनही शोधात आहोत. हो, हा शोध कधीच संपत नाही, कारण प्रत्येक उत्तरानंतर एक नवीन प्रश्न जन्माला येतो. पण कदाचित यातच सौंदर्य आहे की आपण सतत शिकत आहोत, वाढत आहोत. आणि स्वतःला नव्याने घडवत आहोत. पण या प्रवासात एक गोष्ट आपण विसरू नये, ती म्हणजे आपली मानवता. आपली संवेदना, आपलं प्रेम, आपली करुणा. कारण शेवटी हीच गोष्टी आपल्याला माणूस बनवतात. तंत्रज्ञान येईल जाईल, व्यवस्था बदलतील, पण या मूलभूत गोष्टी आपल्या अस्तित्वाचा पाया आहेत. आणि म्हणूनच भविष्याकडे जाताना आपण या मूल्यांना जपलं पाहिजे. कारण जर आपण सगळं मिळवलं पण स्वतःलाच गमावलं, तर त्या प्रवासाचा अर्थ काय? हा प्रश्न आपल्याला थांबवतो आणि विचार करायला भाग पाडतो. कदाचित याच ठिकाणी या प्रवासाचा खरा अर्थ सापडतो. की आपण केवळ जग बदलण्यासाठी नाही, तर स्वतःला समजून घेण्यासाठी आहोत. आणि त्या समजुतीतूनच एक नवीन जग निर्माण होऊ शकतं. एक असं जग जेथे प्रगती आणि करुणा दोन्ही एकत्र नांदतात. श्रोतेहो, या संवादाचा शेवट इथे होत असला तरी तुमचा विचार प्रवास आता सुरू झाला आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता, तेव्हा स्वतःला विचारा, ही माझी जाणीव आहे की फक्त एक कथा आहे? आणि कदाचित त्या प्रश्नातच तुम्हाला तुमचं खरं उत्तर सापडेल. धन्यवाद या सुंदर विचारपूर्ण प्रवासात आमच्यासोबत राहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसह, एका नव्या शोधासह.